नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, आपण या ठिकाणी अरण्यामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आहे ना, संपूर्ण जे महाविद्यालय येथील आणि युनिव्हर्सिटीमधील आणि वेगवेगळ्या कॉलेजमधून विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्यासोबत आहेत जे की राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक राजेंद्र वडजे सर आपल्यासोबत आहेत. नक्की काय महत्त्व आहे या NSSचं याबद्दल त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करणार. नमस्कार सर. नमस्कार सर, या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर हा एकंदरीत 7 दिवसाचा जो राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प आहे, काय एकंदरीत विद्यार्थ्यांना या ठिकाणून काय काय शिकायला भेटतं, काय महत्त्व आहे सर याचं? आमच्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर साहेब यावर्षी साहेबांनी असा एक 1,00,000 वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे आणि ही जबाबदारी NSSवरती सोपवलेली आहे. आणि म्हणून शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षीचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्था साखळी शिबिर या विद्यापीठाच्या 482 एकर परिसरामध्ये घेण्याचा आमचा मानस तो आज पूर्णत्वास येतो आहे. आणि 15 जानेवारीपासून ते 18 फेब्रुवारीपर्यंत ही साखळी पद्धतीची शिबिरं शहरातल्या प्रत्येक महाविद्यालयाची या ठिकाणी संपन्न होणार आहेत. आणि या माझ्या NSSच्या विद्यार्थ्यांच्या श्रमातून घामातून या 482 एकरामध्ये असं शाश्वत काहीतरी उभं राहावं या उद्देशानं ही साखळी शिबिरे आयोजित केलेली आहेत. आणि 15 तारखेपासून ते 21 जानेवारीपर्यंत पहिल्या टप्प्यात वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वालचंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, आमच्या विद्यापीठाच्या आदी विभागाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग या 3 विभागाची स्वयंसेवक या ठिकाणी दाखल आहेत. आणि गेल्या 5-6 दिवसापासून या 482 एकरामध्ये जवळजवळ 1627 वेगवेगळ्या प्रकारची फळाची जंगली झाडं या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या श्रमातून लावली गेली. आणि लगेच पाठोपाठ त्याच्या पाठीमागं ड्रीपची व्यवस्थासुद्धा आदरणीय कुलगुरू महोदयांच्या आदेशानुसार संपन्न होते आहे. त्याचबरोबर आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांतजी दामासाहेब, आमच्या विद्यापीठाच्या रजिस्ट्रार योगिनीजी घारे मॅडम या सगळ्यांचं सहकार्य या कामासाठी मिळतं आहे. आणि म्हणून साहेबाच्या मनातला जो संकल्प आहे 1,00,000 वृक्ष लागवडीचा, त्याचा पहिला टप्पा 2 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान याच 482 एकरामध्ये संपन्न झाला. आणि त्या कालावधीमध्ये आम्ही जवळजवळ 42,000 झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. त्या झाडांच्या पाण्याची व्यवस्थासुद्धा इथे झालेली आहे. लावतानाची ती झाडं होती जवळजवळ 9 ते 10 इंचाची झाडं, पण आज जर आपण पाहिलं तर ती 2.5 ते 3 फुटाची झाडं इतक्या जोमाने वाढलेली आहेत. आणि म्हणून साहेबाच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी आमचा NSS विभाग, आमच्या NSS विभागाचे शहरातली सर्व महाविद्यालये श्रम करतायत, परिश्रम घेत आहेत. त्याचबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून या सर्व विभागाचे कार्यक्रम अधिकारी माझ्यासोबत आहेत. अतिशय नेटाने हे काम चाललेलं आहे. साहेबांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये साहेबांचा 5,00,000 वृक्ष लागवडीचा संकल्प आहे. त्याचा पहिला टप्पा 1,00,000 वृक्ष लागवडीच्या रूपानं आम्ही सुरू केलेला आहे. आणि त्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी 15 जानेवारी ते 18 फेब्रुवारीपर्यंत संपन्न होतो आहे. मला अतिशय आनंद वाटतो. ही माझी NSSची मुलं अतिशय कष्टाने काम करतायत, सांगेल ती काम करतायत. झाडं तोडण्याची असतील, खड्डे खोदण्याचे असतील, झाडे म्हणजे अस्ताव्यस्त वाढलेली झाडं, काटेरी झाडं, आणि त्या ठिकाणी खड्डे खोदून झाडं लावण्याचं काम करतायत. त्यांचा हेतू त्या श्रमातून घामातून इथं साकारतो आहे, ह्याचा मला एक विशेष आनंद वाटतो. आणि बंधू आणि भगिनींनो, या 482 एकराचं नंदनवन व्हावं, ही वनराई हिरवाईने नटावी, हाच या पाठीमागचा हेतू आमच्या कुलगुरू महोदयांचा आहे, आमच्या कुलगुरू महोदयांचा आहे, एकंदरीत आमच्या विद्यापीठाच्या प्रशासनाचा आहे. तो साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. 18 फेब्रुवारीपर्यंत जास्तीत जास्त झाडं कशी लावता येईल हा ध्यास घेऊन ही साखळी शिबिरे या ठिकाणी संपन्न होतात. याचा मला विशेष आनंद वाटतो. 6 दिवस झालं या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या परीनं या ठिकाणी काम करतात. एकंदरीत त्यांचं नियोजन, राहण्याची व्यवस्था कोणत्या पद्धतीनं करण्यात या ठिकाणी आलेली आहे? तर या साखळी शिबिरामध्ये पहिल्या टप्प्यात दाखल जी काही 3 महाविद्यालयाची स्वयंसेवक आहेत, या स्वयंसेवकांच्या राहण्याची व्यवस्था आमच्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जो आदिवासी वसतिगृह आहे त्या आदिवासी वसतिगृहावरती मुलींच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि आमच्या विद्यापीठानं आमच्याच 10 एकराच्या परिसरामध्ये विस्तीर्ण असा एक वसतिगृह नव्याने बांधलेला आहे. जवळजवळ त्या ठिकाणी 30 ते 32 अशा रूम आहेत, अतिशय सुसज्ज अशा रूम आहेत. त्या हॉस्टेलवरती मुलांच्या राहण्याची व्यवस्था आहे. मुलं या कॅम्पसमधून राहण्याच्या ठिकाणी वसतिगृहावरून घेऊन जाण्यासाठी किंवा वसतिगृहावरून या ठिकाणी आणण्यासाठी आमच्या विद्यापीठाने बसची व्यवस्था केलेली आहे.
टेम्पो ट्रॅव्हल किंवा मग आणखीन काही वाहनं जी आम्हाला लागतात त्या वाहनांची व्यवस्था विद्यापीठाने करून दिलेली आहे. या मुलांच्या भोजनाची व्यवस्था याच 482 एकरामध्ये सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत आणि रात्रीच्या जेवणापर्यंत याच परिसरामध्ये केलेली आहे. सर, आता या ठिकाणी वेगवेगळे विद्यार्थी असतात आणि त्यांना NSS म्हणजे काय माहीत नसतं. अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल की त्यांनी NSSमध्ये येण्यासाठी काय सांगाल? ज्यावेळेस विद्यार्थी NSSमध्ये दाखल होतो, NSSचा मूळ हेतूच असा आहे की महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना NSSमध्ये दाखल झाल्याच्या नंतरनी तो राष्ट्रासाठी तयार करावा, समाजासाठी तयार व्हावा, आपल्या कुटुंबासाठी तयार व्हावा, गावासाठी शहरासाठी तयार व्हावा. एकंदरीत गावाची, शहराची, राष्ट्राची आणि समाजाची प्रगती साधण्याच्या अनुषंगाने हा NSSचा युवक, NSSचा तरुण तयार व्हावा या उद्देशानंच या NSSची स्थापना किंवा NSS ही योजना महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे. आणि ज्यावेळेस विद्यार्थी NSSमध्ये दाखल होतो तो केवळ श्रम करत नाही आहे, स्वच्छता करत नाही आहे, पर्यावरणासाठी काम करत नाही, तर त्याच्याबरोबर त्या स्वयंसेवकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकाससुद्धा साधला जावा हाही या ठिकाणी या NSSमधून प्रयत्न केला जातो आहे. अनेक विद्यार्थी NSSमधून घडतात, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आपल्यासोबत जे काही राष्ट्रीय सेवा संघ जे योजनेचे जे काही संचालक आपल्यासोबत आता मुलाखत दिले आहे. बेधडक चर्चासोबत मी दत्तात्रय संगपाळ. धन्यवाद.